न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका. न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती जातीत संघर्ष उद्भवेल. नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे पाटलांना सल्ला. नरेंद्र पाटलांचा मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास विरोध. मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीवर नरेंद्र पाटील यांचं प्रश्नचिन्ह. प्रकाश शेंडगे यांनी समाज मेंढरं आणि गाढवापुरता मर्यादित ठेवला आणि स्वतः उद्योगपती झाले. शेंडगे यांच्या मुंबईत मेंढरं सोडण्याच्या इशाऱ्यावर नरेंद्र पाटील यांनी जोडले हात. न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका. न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती जातीत संघर्ष उद्भवेल असं म्हणत नरेंद्र पाटलांनी जरांगे पाटलांना सल्ला दिलाय. जालन्यात आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंजोबापर्यंतच्या नोंदी सापडल्या नाहीत तर आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर टिकणार नाही असं म्हणत नरेंद्र पाटलांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध दर्शवलाय. त्यामुळे न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका. न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती जातीत संघर्ष उद्भवेल आणि त्याचे परिणाम वाईट होतील असाही सल्ला नरेंद्र पाटील यांनी जरांगे पाटलांना दिलाय. दरम्यान प्रकाश शेंडगे यांनी धनगर समाज मेंढरं आणि गाढवापुरता मर्यादित ठेवला आणि स्वतः उद्योगपती बनले अशी टीकाही नरेंद्र पाटील यांनी थेट शेंडगे यांचं नाव घेऊन केली. भूमिकेला तुमचं समर्थन आहे? बघा काय होतं की आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र एखाद्या जातीचा दाखला ज्या वेळेला दिला जाईल आणि त्याच्याबद्दलची पडताळणी केली जाईल त्यावेळेला पंजोबापर्यंतच्या जर नोंदी घावल्याच नाही तर ते टिकणार नाही. हा एक मूळचा विषय. त्याच्यामुळे जे सरसकट आरक्षण द्यावं हे जरा प्रश्नचिन्ह आहे. दुसरं आहे की लग्न झाल्यानंतर नवऱ्याची जात की तो ज्या जातीमध्ये असेल त्या जातीप्रमाणे त्याच्या भविष्याच्या वंशावळाला आरक्षण मिळतं. जर तो मराठा समाजाचा असेल तर आपल्याला आरक्षण नाहीच आहे, पण इतर समाजामध्ये जर तो गेला तर त्याला ते मिळतं. आईच्या जातीच्या आईला जर ते आरक्षण असेल तर ते परत त्यांच्या मुलांना कंटिन्यू होत नाही. हा केंद्र सरकार किंवा मग संविधान किंवा सुप्रीम कोर्टाचं काही जुने जजमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये मी एवढंच म्हणेल की जे टिकेल ते जर आपण घेतलं तर ते आपल्याला फार चांगलं होईल. आणि जे टिकणारं नसेल आणि आपण जर तो हट्ट धरला आणि जर ते टिकणारच नसेल तर मग आपण काही पर्याय काय एक संघर्षाला सामोरं जावं लागेल. आणि ते संघर्ष कधी कधी जाती जातीमध्ये होऊ शकतो, सरकार आणि आंदोलनामध्ये होऊ शकतो. त्याचा परिणाम कधीच चांगला होत नाही, त्याचा परिणाम वाईटच होतो. बघा हे आरक्षण देण्याचं काम सरकारचं आहे, बरोबर आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता जर मराठा समाजाची नोंदी जर कुणबी मिळून मिळत असेल तर त्यांना मिळालंच पाहिजे, त्याबद्दल वादच नाही. परंतु भविष्यामध्ये नवीन नवख्या मराठा समाजाला ओबीसी मधून देण्यात यावं हा निर्णय मागासवर्गीय आयोगाचा आहे, तो माझा नाही. मला किती जरी वाटलं तरी मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल हा जर आला तर त्या पद्धतीने तो निर्णय होईल. त्याच्यामध्ये सरकारची भूमिका फार व्यवस्थित लागते आणि सरकार एससीबीसी मधूनही प्रयत्न करतंय आणि सरकार असाही प्रयत्न करते. पण सरकार गांभीर्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत असताना त्यांना न्याय मिळावा हे पूर्णपणे त्याची जबाबदारी घेते. प्रकाश शेंडगेच्या उत्तर काय, त्याच्यात काय उत्तर देणार, ज्याला त्याला काय करावं. सरकार आहे कटिबद्ध. मेंढरं जरी घेऊन आले तर त्यांना वेगळं रूट देतील, गाढवा आली तरी ती वेगळं रूट देतील. आता त्यांनी गाढवा आणि मेंढरं पाळण्याचे धंदे सोडले पाहिजे, त्यांची मुलं शिकून मोठी झाली पाहिजे. अजूनही त्या धंद्यामध्येच अडकले ती लोक. त्याच्यामुळे समाज मागे राहिला. म्हणजे का त्यांचे नेते त्यांच्या समाजाला एका व्यवसायाला बांधून ठेवलं हेच मला कधी कळत नाही. ठीक आहे, परंपरेप्रमाणे आम्ही शेतकरी होतो, आम्ही कुणबी होतो, आम्ही आता व्यवसायाच्या माध्यमातून मोठे झालो. ब्राह्मण समाज पहिला पूजापाठ करत होता, आता ब्राह्मण समाज शिकून परदेशामध्ये उद्योगपती झालात, सरकारमध्ये आलात. अजून काही ही जे नेते मंडळी ह्यांच्याच नेत्यांमुळे हा समाज मागे राहिलाय. का तुम्ही मेंढरांपर्यंत गाढवापर्यंत समाजाला ठेवलंय? अरे बाहेर काढा ना. सरकारी योजना आहेत, केंद्राच्या योजना आहेत, त्यांना मोठं करा, त्यांना उद्योगपती करा. आता हे उद्योगपती आहेत, प्रकाश शेंडगे उद्योगपती झालेत आणि समाजाला गरीब ठेवलाय. याचा अर्थ काय होतो? समाज जर शिकला तर ह्यांची दुकानदारी बंद होती. म्हणून हे मेंढरं आता यांच्या स्वतःच्या मेंढरं नाहीत, यांच्या स्वतःची गाढवं नाहीत. गरीबाला गरीबच कसा ठेवावा यांचा तो प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आमचं धोरण स्पष्ट आहे. मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे, तो स्पर्धेमध्ये उतरला पाहिजे, तो पायावर उभा राहिला पाहिजे, हा आमचं धोरण आहे.